Good evening, everyone. This is today's Ayurveda NTT classes, and हा आपला मराठीतला मराठी भाषेच्या मायबोली मराठी भाषेतील 8व्या चॅप्टरचा पहिला लेक्चर आहे. ओके, आता आपण सुरू करूया. आता मी स्क्रीन शेअर करते. याच्या नोट्स ऑलरेडी तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये आहेत. तुम्ही डाउनलोड करून प्रिंट आउट वगैरे काढू शकता. ठीक आहे. ऑल इन वन ऍप्लिकेशन, today's Ayurveda application टू प्रिपेअर द NTT मार्च 2026 या आशयाचं हे आहे. आणि आजचं चॅप्टर आहे टुडेज आयुर्वेदा NTT ऑनलाईन क्लासेस चॅप्टर 8 लर्निंग अँड पेडागॉगी. ओके, त्याच्यामध्ये हे दोन्ही बॅनर 15 ऑगस्ट पासून आपली बॅच सुरू आहे. 100% रिझल्ट, 100% रिफंड, फीज 7,000 रुपीज ओनली. आणि प्रिपेअर NTT मार्च 2026 फ्रॉम वन ऑफ द बेस्ट टीचर्स. माझं नाव, त्याचे सर्टिफिकेट्स, डॉक्टर हितेश्वर धर्माजी लोणारे, अवॉर्डेड बेस्ट इमर्जिंग टीचर बाय आयुर्वेदा टीचर्स असोसिएशन 2024. हे 26 जानेवारी पर्यंत आपले 25 मॉक टेस्ट झाले होते. आता आपण परत वाढवलेत. ओके, आता आपण एक एक टॉपिक बघून घेऊया. मीनिंग अँड द कॉन्सेप्ट ऑफ पेडागॉगी. इंट्रोडक्शन मध्ये काय आहे? वाय पेडागॉगी इज द सेंट्रल टू NTT. NTT is not about to what to teach, but how, why, and whom to teach. ठीक आहे, तर ह्या सगळ्या स्वरूपाचं इथं आपल्याला बघायला मिळतं. सॉरी, काहीतरी ग्लिच झालं त्याच्यात. हा, ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. पेडागॉगी प्रोव्हाइड्स द कॉन्सेप्च्युअल फ्रेमवर्क फॉर टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस. दोघांमधली जी प्रोसेस आहे टीचिंग आणि लर्निंग, ती याच्यामध्ये महत्वाची आहे. करिक्युलमचं डिझाईन सुद्धा पेडागॉगीमध्ये बघायला मिळतं. टीचर लर्नर रिलेशनशिप म्हणजे शिक्षक आणि पाल्य किंवा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील नातं आपल्याला याच्यात बघायला मिळतं. नॉलेज कन्स्ट्रक्शन, एक ज्ञानाची जी प्रक्रिया आहे ही कशा पद्धतीची होते ते पण याच्यात आपण बघायला मिळतं. पुढचं आहे पेडागॉगी इज द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ द टीचिंग, नॉट मिअरली टीचिंग टेक्निक्स. ओके, पुढचं आहे इटिमॉलॉजिकल meaning of pedagogy. The term pedagogy originates from the Greek, है ना. तर इथं तुम्हाला MCQ विचारणार आहेत. तर त्या MCQ मध्ये कुठली लँग्वेज पासून हा शब्द तयार झाला आहे? ग्रीक, लॅटिन, इंग्लिश, मराठी किंवा अजून काय असं विचारू शकतात. तर हा झाला एक MCQ लँग्वेज संदर्भात. ग्रीक ह्या भाषेतून याचा उदय झालेला आहे. त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की पेडिओस मीन्स चाइल्ड आणि एगोसिस मीन्स लीडिंग, चाइल्ड लीडिंग. पेडागॉगी लिटरली मीन्स द आर्ट अँड सायन्स ऑफ लीडिंग द चिल्ड्रन. तर इथं तुम्हाला शब्द विचारू शकतात. व्हॉट इट मीन्स, मीनिंग, सायन्स ऑफ लर्निंग, सायन्स ऑफ लीडिंग, सायन्स ऑफ सायन्स अँड आर्ट ऑफ अडल्ट लर्निंग असं विचारू शकतात. तुम्हाला आपला आन्सर काय येतं? सायन्स ऑफ लीडिंग children. However, in modern education, pedagogy refers to the systematic principles of teaching and learning across the context. Okay. पुढे बघूया आपण. पेडागॉगी लिटरली मीन्स द आर्ट अँड सायन्स ऑफ लिडिंग चिल्ड्रन. हे सेंटेन्स पण महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर द सिस्टमिक प्रिन्सिपल ऑफ
टीचिंग अँड लर्निंग अक्रॉस द कंटेक्स्ट, हे पण महत्वाचं आहे. डेफिनेशन्स ऑफ पेडागॉगी, याचे मग काय डेफिनेशन सांगितले का? The pedagogy is the science of education concerned with teaching method, learning process and instructional organization. याचं कंटेम्पररी डेफिनेशन कशी आहे? पेडागॉगी रेफर्स टू द थेरोटिकल, म्हणजे त्याचा थेरोटिकल पार्ट असतो, आणि प्रॅक्टिकल सुद्धा असतात त्याचे फ्रेमवर्क दॅट गाइडेड टीचिंग लर्निंग प्रोसेसेस, शेपिंग हाऊ नॉलेज इज कन्स्ट्रक्टेड, ट्रान्समिटेड अँड ट्रान्सफॉर्म विदिन द एज्युकेशनल कॉन्टेक्स्ट. हाय स्कोरिंग एंटिटी लाइन काय आहे? पेडागॉगी इन्व्हॉल्व्स डिसिजन अबाउट नॉलेज, लर्नर्स, power and purpose. Pedagogy as a discipline: normative, descriptive, prescriptive, critical. Set ideas of education, studies how learning occurs, suggest teaching practices. Normative म्हणजे नवीन आयडिया ज्या एज्युकेशन मध्ये आहेत त्या शोधणे किंवा सेट करणे, आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये हाऊ लर्निंग प्रोसेस ऑफर्स, हाऊ म्हणजे त्या लर्निंग प्रोसेस कशी होते, आपण कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना अध्ययन करायला सांगतो, याला डिस्क्रिप्टिव्ह असं म्हणतात. पर्स्पेक्टिव्ह काय आहे त्याच्यामध्ये? सजेस्ट टीचिंग प्रॅक्टिसेस, हे त्याच्यात पर्स्पेक्टिव्ह आहे. क्रिटिकल काय आहे? क्वेश्चन पॉवर अँड आयडिओलॉजी, हे दोन्ही पॉईंट आपल्याला बघायला मिळतात. पेडागॉगी इज द बोथ अ टेक्निकल अँड पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी. कोर कंपोनंट्स ऑफ पेडागॉगी मध्ये पहिला आहे लर्नर कॅरेक्टरिस्टिक्स. त्याचे काही गुणधर्म आहेत का विद्यार्थ्याचे. दुसरा आहे टीचर रोल्स, विद्यार्थ्यासोबत टीचरचा काय रोल आहे. करिक्युलम कंटेंट, टीचिंग मेथड्स, असेसमेंट प्रॅक्टिसेस, सोशल अँड कल्चरल कॉन्टेक्स्ट. तर आता आपण कुठले कुठले प्रश्न आपण याच्यामध्ये कव्हर करतो. पहिला प्रश्न आहे व्हॉट द नॉलेज इज टॉट, काय आपण शिकवणार आहात. हाऊ इट इज टॉट, कसं शिकवणार आहे. हू कंट्रोल द लर्निंग, कोणाकडे त्याचं नियंत्रण असणार, विद्यार्थ्यांकडे असणार, शिक्षकांकडे असणार की कॉलेजकडे असणार. फॉर व्हॉट पर्पज, कशासाठी शिकवते. BMS फर्स्ट इयरसाठी, सेकंड इयरसाठी, फायनल इयरसाठी, युनिव्हर्सिटी एक्झामसाठी, असं. त्यानंतर पेडागॉगी अँड टीचिंग लर्निंग प्रोसेस. पेडागॉगी गव्हर्न्स टीचिंग स्टुडंट इंटरॅक्शन. क्लायमेट, क्लासरूम क्लायमेट चांगलं करण्यासाठी पण गव्हर्नन्स पेडागॉगीमध्ये महत्त्वाचं आहे. त्यानंतर नॉलेज ट्रान्समिशन वर्सेस कन्स्ट्रक्शन, नॉलेज हे व्यवस्थित मिळालं पाहिजे आणि नॉलेज तयार पण झालं पाहिजे त्या विद्यार्थ्यांसाठी, असं त्याच्यात अपेक्षित आहे. पुढचं आहे ऑथॉरिटी अँड पार्टिसिपेशन. पेडागॉगीमध्ये ऑथॉरिटी कोण आहे? टीचर, आणि पार्टिसिपेशन कोणाचे आहे? स्टुडंट्स आहे. टीचिंग मेथड्स आर विजिबल प्रॅक्टिसेस, पेडागॉगी इज द इनविजिबल लॉजिक बिहाइंड देम, असं आपल्याला बघायला मिळतं. ट्रेडिशनल व्ह्यू ऑफ पेडागॉगीमध्ये ट्रेडिशनल पेडागॉगी एम्फसाइजेस, आधी सुरुवातीच्या काळातली जी लहान मुलांना शिकवण्याची जी पद्धत होती ती कशी होती. टीचर्स ऑथॉरिटी, शिक्षक हे केंद्रबिंदू असायचे. नॉलेज ट्रान्समिशन, आपलं ज्ञान स्थानांतरित करायचे. डिसिप्लिन अँड कंट्रोल, विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिस्त लावण्यासाठी गुरुवारी, शुक्रवारी, एखाद्या वारी आपण त्यांना केस चेक करायला सांगतो. 7 वाजता पोहोचायचं असेल तर 7:05ला आपण सकाळी गेट बंद करतो. गेटच्या आत येण्यासाठी काही पनिशमेंट ठेवतो. अशा पद्धतीचं डिसिप्लिन आपण लहान विद्यार्थ्यांसाठी करतो, जेणेकरून त्यांना वेळेचं महत्त्व पटवून द्यावं वगैरे वगैरे. कंट्रोलचं पण तसंच आहे. पॅसिव्ह लर्नर्स, म्हणजे सर जसं सांगितलं तसं ते अभ्यास करतात, स्वतःचं डोकं लावत नाही. दिस व्ह्यू अलायन्स विथ द लेक्चर मेथड. एखादं लेक्चर आपण शिक्षक देतो किंवा एक्झामिनेशन ड्रिव्हन सिस्टम. एक्झामिनेशन ड्रिव्हन मध्ये फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, फायनल टर्म, त्यानंतर किंवा युनिव्हर्सिटी एक्झाम, अशा पद्धतीचं एक्झाम ड्रिव्हन सिस्टीम याच्यामध्ये बघायला मिळते. एंटिटी ट्रॅप काय आहे? ट्रेडिशनल पेडागॉगी इज कंटेंट सेंटर्ड, नॉट लर्नर सेंटर्ड. तर ही जी होती ती कंटेंट सेंटर, जो काही सिलेबस आहे तो कव्हर करायचा पूर्ण, त्याचे मुद्दे कव्हर करायचे. त्या विद्यार्थ्याला ते आवडत नको आवडत, त्याला समजत नको समजत, असं काही ऍस्पेक्टच ट्रेडिशनल पेडागॉगीमध्ये नव्हता. आता मॉडर्न व्ह्यू कसा आहे? लर्नर पार्टिसिपेशन, त्यात सगळ्यात जास्त महत्त्व त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पार्टिसिपंट्सला दिलं आहे. कन्स्ट्रक्टिव्हिस्ट लर्निंग, चांगल्या पद्धतीचं लर्निंगची प्रोसेस व्हावी. डायलॉग अँड इंटरॅक्शन, शिक्षक आणि
विद्यार्थी, त्यानंतर विद्यार्थी आणि त्यांचे पियर्स याच्यामध्ये डायलॉग आणि इंटरॅक्शन करणं गरजेचं आहे. क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करणं पण गरजेचं आहे. मॉडर्न पेडागॉजी व्ह्यूज लर्नर्स ॲज को कन्स्ट्रक्शन ऑफ द नॉलेज. एक सेंटेन्स तुम्हाला असं समजून विचारू शकतो. पुढचं सेंटेन्स आहे पेडागॉजी अँड सोसायटी. सोसायटी कशा पद्धतीने बघते, तर एक सोशल स्ट्रक्चर पेडागॉजीमुळे इन्फ्लुअन्स होऊ शकतो. कल्चर, पॉलिटिक्स, इकॉनॉमी ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. हाय स्कोरिंग एंटिटी लाईन काय आहे, पेडागॉजी रिफ्लेक्ट द व्हॅल्यूज अँड पॉवर रिलेशन ऑफ द सोसायटी. इंट्रोडक्शन, व्हॉट इज द पेडागॉजिकल अनालिसिस. पेडागॉजिकल अनालिसिस म्हणजे काय, हा सिस्टमॅटिक अनालिसिस असतो, रिफ्लेक्टिव्ह अँड क्रिटिकल एक्झामिनेशन ऑफ द टीचिंग प्लॅनिंग प्रोसेस. टीचिंग लर्निंग प्रोसेसला ते इव्हॅल्युएट केलं जातं, त्याच्यात काय बदल करायचे असतात बिफोर, ड्युरिंग अँड आफ्टर इन्स्ट्रक्शन. इट हेल्प्स टीचर टू आन्सर व्हॉट टू टीच, व्हाय टू टीच. कशासाठी शिकवायचे विद्यार्थ्यांना, का शिकवायचे आणि कसं शिकवायचे. व्हॉट टू टीच, व्हाय टू टीच, हाऊ टू टीच कसं शिकवायचे, फॉर हुम टू टीच कोणासाठी शिकवायचे, अँड व्हॉट इम्पॅक्ट टू टीच कोणाच्यावर कसा परिणाम होईल यासाठी शिकवायचे. पेडागॉजिकल अनालिसिस ट्रान्सफॉर्म द टीचिंग फ्रॉम रुटीन डिलिव्हरी इनटू द इन्फॉर्म प्रोफेशनल प्रॅक्टिसेस. ते कोणी केले, मॉडर्न पेडागॉजिकल मेथड्सने केलेले. मिनिंग ऑफ पेडागॉजिकल अनालिसिस. पेडागॉजिकल अनालिसिस मध्ये रेफर्स टू द ब्रेकडाउन ऑफ कंटेंट, लर्नर्स ऑब्जेक्टिव्ह मेथड्स अँड असेसमेंट टू एन्श्युअर द कॉन्सेप्ट क्लिअरिटी. त्यांचे कॉन्सेप्ट क्लिअर झालेत का विद्यार्थ्यांचे, हे कोण चेक करणार आहे, तर अनालिसिस जो पार्ट आहे अनालिटिक्स ते बघणार आहेत. त्यानंतर लर्नर ॲप्रोप्रिएटनेस, लर्नर्स हे ॲप्रोप्रिएटली तयार झालेत त्या गोष्टीसाठी अथवा नाही. त्यानंतर इन्स्ट्रक्शनल इफेक्टिव्हनेस आपल्याला बघायला मिळतो. इट इज नॉट अ सिलेबस अँड अनालिसिस अलोन बट टीचिंग लर्निंग अनालिसिस हे एक महत्त्वाचं पार्ट आपल्याला पेडागॉजीमध्ये बघायला मिळतो. पेडागॉजिकल अनालिसिस इज ब्रॉडर कंटेंट दॅन कंटेंट अनालिसिस है ना. पर्पज ऑफ पेडागॉजिकल अनालिसिस काय, पेडागॉजिकल अनालिसिस एम्स टू एन्श्युअर द अलाइनमेंट बिटवीन द ऑब्जेक्टिव्ह, टीचिंग अँड असेसमेंट. या तीन गोष्टींमध्ये, ऑब्जेक्टिव्ह मध्ये, टीचिंग आणि असेसमेंट मध्ये एक अलाइनमेंट डेव्हलप करणं हा एक महत्त्वाचा विषय आपल्याला बघायला मिळतो. मेक लर्निंग मिनिंगफुल अँड लर्नर सेंटर्ड. पुढचं आहे अँटिसिपेट लर्निंग डिफिकल्टीज. या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. नंतर सिलेक्ट अप्रोप्रिएट टीचिंग स्ट्रॅटेजीज हे पण आपल्याला बघायला मिळतात. प्रमोट रिफ्लेक्टिव्ह टीचिंग. व्हॉट इज अ रिफ्लेक्टिव्ह टीचिंग, आतापर्यंत बऱ्याच लेक्चरमध्ये मी ते समजून सांगितले. तर भविष्याचा विचार करून जी पावलं उचलतो टीचिंग मधली त्याला म्हणतात रिफ्लेक्टिव्ह टीचिंग. पेडागॉजिकल अनालिसिस इज द इंटेलेक्च्युअल प्रिपरेशन ऑफ द टीचिंग. हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, हा तुम्हाला परत MCQ मध्ये विचारू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट, पेडागॉजिकल अनालिसिस ॲज अ प्रोफेशनल स्किल. तुम्हाला कळलं पाहिजे की मी जे शिकवते ते छोट्या मुलांना त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचतंय की नाही पोहोचतंय. मग त्यासाठी अनालिसिसच्या गोष्टी आहेत. अनालिसिस रिफ्लेक्ट हे जर केलं चांगलं तर टीचर चांगला आहे हे लक्षात येतं. त्याला म्हणतात टीचर्स कॉम्पिटन्स. रिफ्लेक्टिव्ह कॅपॅसिटी म्हणजे भविष्यात अजून याच्यापेक्षा चांगलं करता येईल याची तरतूद. त्यानंतर पेडागॉजिकल अवेअरनेस. पेडागॉजिकल नॉलेजच्या बाबतीतली अवेअरनेस जे आहे ते आपल्याला कळवता येते आपल्या समाजात. इन डिफरन्शिएशन स्पीच एक्सपर्ट टीचर फ्रॉम द रुटीन इन्स्ट्रक्टर. आता आपल्याला हे असं बघायला मिळतं ते याच्यात आहे. ओके. पुढचं आहे स्टेप्स ऑफ पेडागॉजिकल अनालिसिस. पण एनडीएचा कोर कॉन्सेप्ट आहे. पण आता सध्या मी हा लेक्चर इथेच थांबवते. भेटूया लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सायनिंग ऑफ युअर होस्ट डॉक्टर हितेश्वर लोणारे. धन्यवाद.